नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या असल्या तरी राजकारण अद्याप संपलेलं नाहीये। पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडतायत। त्यातल्या काही घडामोडी लोकसभेच्या निकालाचा साइड इफेक्ट आहेत, तर काही घटना विधानसभेच्या निमित्तानं घडता आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर या घटना घडणं तसं अपेक्षितही होतं। या निवडणुकीची मुख्य पात्र कोण आहेत आणि पडद्यामागचं राजकारण कसं घडतंय याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। विषय आहे शरद पवारांचा, पवारांच्या सोबतीचा आणि त्यांच्या संगतीचा सुद्धा। पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत। निमित्त राज्यसभेचं असलं तरी त्यांच्या इतरही हालचाली सुरू आहेत। शरद पवार हे सध्या राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी काही भेटीगाठी केल्या। त्यात शरद पवारांच्या घरी काँग्रेस विरोधी आघाडी एकत्र आली। प्रत्यक्षात ही भाजपा विरोधी आघाडी आहे, पण या भाजपा विरोधी आघाडीतून राहुलना बाहेर काढायची चर्चा पवारांच्या घरामध्ये घडली। राहुल गांधी यांच्याऐवजी ममतांच्याकडे नेतृत्व द्यावं अशी मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे। खरं तर इंडिया आघाडी निर्माण केली होती नितीश कुमार यांनी। आघाडीचं निमंत्रकच ती आघाडी करून त्यातून निघून भारतीय जनता पक्षात जाऊन बसले होते। त्यानंतर काँग्रेसनं आम्हीच प्रमुख विरोधी पक्ष आहोत असं सांगत या आघाडीची सूत्र स्वतःकडे मिळवली। खरं तर काँग्रेसच्या जवळपास 100 जागा भारताच्या लोकसभेत निवडून आलेल्या आहेत, पण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निकालांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सावट पसरला असून या निकालांचा उपयोग करून घेत राहुल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू दिसतात आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांचं नाव पुढे केलं जात आहे। ममता बॅनर्जी या जास्त आक्रमक नेत्या आहेत, पण अर्थातच त्या पश्चिम बंगाल पुरत्या मर्यादित आहेत। त्यामुळे काँग्रेसला थोपवून प्रादेशिक पक्षांना नेतृत्व देण्याचे हे प्रयत्न कुठवर चालतील त्याकडे लक्ष द्यावं लागेल। ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कुणाला निवडावं हा पेच भाजपा विरोधकांच्या समोर आहे। त्याची कारणं पाहणं गरजेचं आहे। ममता बॅनर्जी यांनी भाजपला आतापर्यंत पराभूत केलंय ते पश्चिम बंगालात, पण राहुल भारतीय जनता पार्टीला तुलनेनं भारतात पराभूत करू शकलेले नाहीत। ममता स्वतःची सत्ता पश्चिम बंगालमध्ये राखून आहेत, 3दा त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत। राहुल मात्र केंद्रातल्या सत्तेपासून दीर्घकाळ दूर आहेत। ममतांच्या सोबत भाजपा विरोधकांना संवाद करता येतो, राहुल सोबत मात्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना संवाद गेल्या काही काळात अशक्य झालाय। हरणाऱ्या काँग्रेसचं नेतृत्व नको अशी आता मागणी जोर धरू लागली आहे। याऐवजी ममतांचं नेतृत्व अधिक योग्य आहे हाही स्वर उमटतोय। सध्याच्या घडीला राहुल केवळ अदानीच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत। तृणमूल, सपा आणि पवार गटाचा या काँग्रेसच्या भूमिकेला विरोध आहे। या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान आणखीनही काहीतरी घडलं। दिल्लीमध्ये हे सगळं जेव्हा घडत होतं, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे विरोधक काँग्रेस विरोधक बनत असताना शरद पवारांचा वाढदिवस आला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं चर्चा रंगली ती पवारांना मिळालेल्या अभिष्ट चिंतनाची। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2 व्यक्तींच्या अभिष्ट चिंतनाची चर्चा लक्षवेधी ठरली। त्यात एक होते अजित पवार आणि दुसरे अमित शाह। अमित शाह आणि अजित पवार यांच्याकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करण्यात आलं। अजित पवार स्वतः काकाकडे पोहोचले आणि त्यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले।
ते दुसऱ्या बाजूला अमित शहांनी ट्विट केलं, म्हणजे सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली आणि पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अभिष्टचिंतन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये चितपट केल्याच्या नंतर अजित पवार प्रथमच स्वतःच्या काकाला सामोरे गेले. अजित पवारांनी ही भेट का होती त्याचं उत्तर दिलं, पण संजय राऊतांनी तो मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला. कुछ नहीं, ज्यादा करके शुगर केन के बारे में, जो शुगर के जो रेट है वो एमएसपी बढ़ानी चाहिए, इससे हमने रिक्वेस्ट की थी. तो वो बोले कि मुझे जरा इस मंथ एंड तक या जनवरी में उसके बारे में हम जरूर कुछ ना कुछ डिसीजन लेंगे, ऐसे उन्होंने बताया. शरद पवार अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक. तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले, तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. 12 डिसेंबरच्या या घटनांनी संशयाचं धुकं निर्माण झालं आणि ते स्वाभाविकरित्या तयार झालं शरद पवारांच्या भोवती. आजवर अनेक वाढदिवस झाले, पण अमित शहा यांनी अशा प्रकारे विशेष अभिष्टचिंतन शरद पवारांचं कधी केलेलं दिसलं नाही. पवार कुटुंबामध्ये राजकीय कलह असताना अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले. अमित शहा यांच्या शुभेच्छाही या निमित्तानं लक्षवेधी ठरल्या. अजित पवार भेटीला जाताना सहकुटुंब गेले, हेही विशेष. आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे झालेल्या सगळ्या प्रकरणावर शरद पवारांच्याकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कहाणी इथं आता रंगतदार झाली आहे. त्याची कारणं पहा. पवार कुटुंब हे एखाद्या कॉर्पोरेट घराण्याप्रमाणे आहे, म्हणजे उद्योगपतीच्या उद्योगासारखं आहे. पवार कुटुंबामध्ये निवडक राजकारणी आहेत तर बहुसंख्य उद्योजक आहेत. शेती, फलोत्पादन, कारखानदारी असे पवार कुटुंबाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. कुटुंब एकजूट आहे तरच व्यावसायिक हितसंबंध सुरक्षित राहतील, हे त्यांचं नेहमीचं सूत्र आहे. अजित पवार आता सत्तेत आहेत आणि ते जर चिडले तर त्यांच्या रागाची कुटुंबाला चिंता आहे. यापेक्षाही राजकारणात मोठी घडामोड ही शरद पवारांच्या समोर असलेल्या आव्हानाच्या निमित्तानं होतीये. काल परवापर्यंत ज्या शरद पवारांची गरज अजित पवारांना होती, आता पारडं पलटलेलं दिसतंय आणि त्याच शरद पवारांना आता अजित पवारांची गरज निर्माण झाली आहे. अजित पवारांनी विधानसभेमध्ये काकाच्या शिवाय खणखणीत यश मिळवलंय. विधानसभेच्या 2024च्या निकालानं महाराष्ट्राचा दादा कोण याचा निकाल लागलेला आहे. शरद पवारांपेक्षा मोठं यश अजित पवारांना मिळालंय, हे विशेष. घड्याळ आणि पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेलाय. तुतारी वाजलीच नसल्याचं वास्तव जनतेनं समोर आणलेलं आहे. ज्या तडफेने अजितदादा पवारांनी वेगळी चूल मांडली, वेगळ्या पद्धतीने पुढे गेले आणि त्यांचं यश पण त्यांना मिळालं, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा असं केलं तर मतदारांचं देखील कुठेतरी आपण मतदारांना गाफील ठेवतो किंवा मतदारांची दिशाभूल करतोय असं देखील होईल. कदाचित पुढे आणखी काहीतरी वेगळं घडलं तर पुन्हा हे सगळं विभक्त होणे, पुन्हा संयुक्त येणं, हे मतदारांची दिशाभूल करणं, मतदारांना त्यांच्या मताची किंमत करत नाही आहोत असं घडेल असं मला मोकळेपणाने वाटतं. या राजकीय नाट्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, तो आहे सुप्रिया सुळेंचा.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानं सुप्रिया सुळे यांच्या समोर वेगळीच आव्हानं उभी ठाकली आहेत. ती कोणती ते पहा. संग्राम थोपटे आणि हर्षवर्धन पाटील हरल्यानं बारामतीच्या लोकसभेचं गणित आता बदललंय. इंदापूर आणि भोर मतदारसंघात अजित पवारांचे समर्थक विजयी झालेले आहेत. बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया यांचा विजय भोर आणि इंदापूरच्या मतदारांमुळेच आत्ता झाला. लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत जिंकण्याच्यासाठी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांची मदत लागणारच. लोकसभेत मुलीचा विजय शरद पवारांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अजित पवारांची साथ नसेल तर बारामती लोकसभा जिंकणं हे आता यापुढे सुप्रिया यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. एका बाजूला मुलीचं भवितव्य, दुसरीकडे स्वतःचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय अस्तित्व, अशा दुहेरी कात्रीमध्ये शरद पवार सापडलेले असताना त्यांच्या भोवती भाजपानं जाळं विणायला घेतलंय. भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना शुभेच्छा देत असल्यानं या सगळ्या प्रकाराचा खुलासा झालाय. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भाजपा बहुमतापासून अद्याप दूर आहे. नितीश आणि नायडू यांच्या सोबतीनं भाजपा सत्तेत आलाय. पवार गटाचे 9 खासदार सोबत असले तरीही भारतीय जनता पार्टी अधिक बलवान होईल अशी आशा बाळगली जाते. शरद पवार तसेही भाजप विरोधी आघाडीत सध्या समाधानी नाहीत अशी दिल्लीत चर्चा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाला पवारांना जबाबदार धरलं जात आहे. शरद पवारांना विरोधकातून बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, हेही नसे थोडके. भाजप आता शरद पवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचा अनुभव, आजवरचा राजकीय अनुभव जो आहे तो भाजपसाठी अतिशय महत्वाचा आहे. एक मराठा समाजाचं नेतृत्व, जे ओबीसींचे नेतृत्व करू शकतात असे हे शरद पवार आहेत. जर मतांची गोळाबेरीज जरी बघितली तर अजून यांना बळकटी, सत्ताधाऱ्यांना बळकटी जर द्यायची असेल तर त्यासाठी शरद पवारांच्या आजच्या काळात गरज आहे. आणि केंद्रामधल्या राजकारणासाठी देखील जर सुप्रिया सुळे आणि शरद पवार आणि एकूणच शरद पवारांचा संपूर्ण जर जी ही टीम आहे ती जर भाजपच्या सोबत गेली तर मग विरोधामध्ये तितके स्ट्रॉंग कोणी प्लेयर राहत नाही. देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाऊन शुभेच्छा दिल्याची चर्चा आहे. वास्तविक असे जाऊन शुभेच्छा दिल्याचे कुठलेही फोटो, कुठलाही व्हिडिओ प्रसिद्ध झाले नाही, त्याचे काही पुरावे नाही. अर्थात असं झालं नसलं तरी समजा अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या असतील तर त्यात वावगं काय आहे? आपल्या देशाची, आपल्या राज्याची एक राजकीय परंपरा आहे. याच्यामध्ये आपण विरोधी पक्षाच्या नेत्याला, विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा सन्मानाने बघतो. आणि अशा या पर्वामध्ये जर तुम्ही पवार साहेबांना जर तुम्ही शुभेच्छा देणार असाल तर त्यात वावगं नाही. त्यातून चर्चा सुरू होणं अत्यंत वाईट आहे की पवार साहेब किंवा त्यांचा पक्ष भाजपला सहभागी होणार, भाजपला पाठिंबा देणार, त्यांचे खासदार भाजपमध्ये सहभागी होणार, नितीश कुमारची गरज नाहीये. तर या ज्या चर्चा आहेत ना सगळ्यात तथ्यहीन आहेत. मोदी आणि शाह हे शरद पवारांच्या जवळ जायचा प्रयत्न करताना दिसताच राज्यात सर्वाधिक अस्वस्थ जर कोण झाला असेल तर ते आहेत उद्धव ठाकरे. त्यांची अस्वस्थता अधोरेखित झाली आहे ती संजय राऊत यांच्या वक्तव्यातून. मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा, त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार, जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील. पवार साहेबांच्या पक्षाचे, पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे.
आता इथं आपल्या कहाणीला आणखीन एक वळण येत आहे. संजय राऊतांचा दावा खरा ठरला आणि शरद पवार समर्थक आमदारांचा गट फुटला तर प्रश्न येतो की कोण आमदार शरद पवारांच्या सोबत राहतील. राजकीय वर्तुळातली चर्चा काय सूचित करते ते पहा. शरद पवारांच्या सोबत राहू शकणारे आमदार कोण याची चर्चा होतीये. आत्ताच्या घडीला शरद पवारांचे केवळ 10 आमदार आहेत. त्यातलं एक स्वाभाविक नाव आहे ते म्हणजे रोहित पवार, कर्जत जामखेडचे ते आमदार आहेत. याशिवाय शरद पवारांच्या सोबत राहू शकतील त्यात आणखीन एक नाव येतं, जितेंद्र आव्हाड, कळवा मुंब्राचे ते आमदार आहेत. रोहित पाटील आर पाटलांचे चिरंजीव आमदार आहेत. कवठे महांकाळ इथून ते शरद पवारांच्या सोबत राहतील अशी अपेक्षा आहे. खरं आहे का हे काळ ठरवेल. आणि तशीच शक्यता ही जयंत राजाराम पाटील यांच्या बाबत आहे. जयंत राजाराम पाटील हे इस्लामपूरमधून आमदार आहेत. ते काँग्रेसमध्येही जाऊ शकतात, पवारांसोबतही राहू शकतात. आता इतकं सगळं घडत असताना पवारांच्या बाबतीत हाही प्रश्न उपस्थित राहतो की नक्की राजकारणाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर पवारांच्या समोर कोणते पर्याय उरलेले आहेत. पवारांच्या समोरचा स्वाभाविक पर्याय आहे की स्वतः निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहणं. पुढचा पर्याय आहे सुप्रिया सुळे यांना भविष्यामध्ये राज्यसभेत पाठवण्याचा शब्द अजित पवारांकडून घेणं. अजित पवारांनी अटी मान्य न केल्यास भाजपाच्या सोबत जाऊन अजित पवारांना आव्हान देणं. हा पर्याय सुद्धा पवारांच्या समोर आहे. आणि अगदीच काही शक्य झालं नाही, म्हणजेच सगळंच अशक्य असेल तर स्वतःचाच गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा एक पर्याय पवारांसमोर असू शकतो. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.